बघूया दोन्ही संघामध्ये कशी फिरतीशी चुरस निर्माण होते. मी सर्व संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की मालवणी ब संघाने कोल्ड्रिंक आयोजित केलेलं आहे. प्रत्येक संघाच्या कर्णधाराने येऊन आपली इस्याची बॉटल घेऊन जायची आहे. पुन्हा पुन्हा मी वारंवार विनंती करते, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल इग्नोर करू नका, कारण का त्यांनी सहकुशीने दिलेला आहे. सामन्याला सुरुवात होते. विनोद राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडून मारा करतात. वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं स्ट्राईकवर आहेत. स्ट्राईकला ते प्रकाश आणि संतोष. सामन्याला सुरुवात करायची पंचांना विनंती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. पहिला चेंडू पडतोय 1:32 10 मिनिटाचा अवधी आहे. प्रकाश मारण्याचा प्रयत्न, हलवार असा फ्लिक केलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण, एक धावाने आपल्या संघाचा श्री गणेशा केलेला आहे. प्रकाश यांनी धारवली आणि मालवणी ब संघ यांच्यामध्ये सामना सुरू आहे. प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे तो धारवली संघाने आणि मालवणी ब संघाला फलंदाजी करण्याचं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा एकदा संतोष उंचावरून टोळावून लावला मिडांच्या दिशेने. एक धाव पूर्ण होते. बघूया सुरेंद्र 1 फॉर थ्रो. दोघांची रनिंग बिटवीन द विकेट अशी आहे की 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. बॉल जर हातात ठेवला तर बॅट्समॅन हा चान्स सोडत नसतो, कारण का 1 फॉर थ्रो सहजरित्या एक धाव पूर्ण होते, कारण का त्या चेंडूला गती कमी असते फेकीच्या. पुढचा चेंडू विनोद यांचा, संतोष यांना धाव फलकावर 3 धावा लागलेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. फुलटॉस चेंडू, अवांतर चेंडू, अवांतर धाव. 2 धावा झालेल्या आहेत. 2 धावावर धाव संख्या पोहोचते ती 5 विदाउट लॉस. विनोद पुन्हा त्या गोलंदाजीच्या पथावर पंचांच्या डावीकडून वारा करतायत. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. त्रिफळाचेच झालेले आहेत. बेल्स उडलेला आहे. यस, पहिला गडी बाद होतोय तो मालवणी ब संघाचा प्रकाश यांच्या स्वरूपात. मनोज कोळी आलेले आहेत. 3ऱ्या क्रमांकाचे बॅटर्स, ऑलराऊंडर, ज्यांची गोलंदाजी आणि फलंदाजी उत्कृष्ट अशी आपल्या संघासाठी करतायत. पुन्हा एकदा उंचावरून टोलावून लावला. बघूया झेल होतोय का, आणि हा झेल बाद होत आहेत. बॅटर बाद होते. पहिलं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकात दुसरा गडी बाद होऊन जातो तो मालवणी बी संघाचा. 4थ्या क्रमांकाचे आलेले आहेत ते मॅल्कम. आतापर्यंत धाव संख्या धाव फलकावर लागलेली आहे 2 बाद 5 मालवणी ब संघ. यॉकर पद्धतीचा चेंडू हलवार असा, एक धाव घेण्यात यश. धाव संख्या पोहोचली ती 6.
देवेंद्र केणी कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. वजीरा देवेंद्र केणी. हा टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न असफल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या आहे 2 गडी बाद 6 मालवणी ब संघ. चांगलं खत पाणी चाललेलं आहे झाडांसाठी. सर्वांना एक निवेदन आहे की गतवर्षीप्रमाणे आपण दिव्यांगांना मदत करतोय. प्रत्येक खेळाडू मागे 100 रुपये आपण जमा करतोय. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर परत एकदा मी निवेदन करतोय. गतवर्षीप्रमाणे आपण दिव्यांगांना मदत करतोय. पहिल्या मदतीचा हात आपल्या समोर आलेला आहे ते मुकेश यशवंत भंडारे यांच्याकडनं 1000 रुपये आणि त्यांच्या सौभाग्यवती भारती मुकेश भंडारे यांच्याकडनं 1000 रुपये. दिव्यांगांना उद्या मदत करायची आहे आपल्याला. प्रत्येकाने आपले 100 रुपये रोख जे कोणी आपले खेळाडू सदस्य येतील त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. यथाशक्ती अजूनही कोणाला जास्त मदत करायची असेल तर दिलखुलासपणे दिव्यांगांना मदत करू शकता. कार्यक्रम हा आपल्या मंडळाचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आपण मानला जातो. कारण का दिव्यांगांना मदत ही आपल्या नशिबातच कधी नसते. पण मंडळाच्या वतीनं का होईना पण त्यांच्यापर्यंत ही मदत पोचली जाते. दुसरे षटक मार्गस्थ. धाव संख्या आहे 8. तिसरा चेंडू सुनील गवे. बघा जसा माझा आवाज जिथपर्यंत पोचला त्या संघाचे संघनायक या खेळाडू येऊन इथं दिव्यांगांना मदत करण्यासाठी सहकुशीने येत आहेत. प्रत्येकाला 100 रुपये द्यायचे आहेत. ज्यांना कोणालाही जास्ती मदत करायची असेल तर करू शकता. मंचावर इथं बसलेले आहेत भास्कर कोळी यांच्याकडनं पण 1000 रुपये आलेले आहेत. कमलजीत आणि सुरेश पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये आलेले आहेत. दिव्यांगांसाठी एक मदत आपल्या मंडळा थ्रू यस सर. फोटोग्राफ दिव्यांगांसाठी एक भास्कर भोंचन उंचावरनं टोलावून लावलाय सीमा रेषे पार. भाईंच्याच गाडीवर लागलेला आहे. काही फरक पडणार नाही. फॉर्च्युनर प्रमोद पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं योगदान आलेलं आहे. माजी खजिनदार मंडळाचे संजय भंडारे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं योगदान आलेलं आहे. विकलांगांसाठी दिव्यांग व्यक्तींसाठी जी मदत. हलवाराचा टॅप केलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न सुधीर हवेत पण एक धाव रोखण्यास यश. धाव संख्या पोहोचली ती 25-5. दुसरं षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव संख्या आहे 2 गडी बाद 25. जवळजवळ 12.5चा रन रेट म्हणजे सरासरी राखलेली आहे प्रत्येक षटकामागे मालवणी ब संघाने. अजूनपर्यंत ज्या व्यक्तींना दिव्यांगांना मदत करायची असेल तर मंचाजवळ स्वप्नील कोळी जे मंडळाचे खजिनदार आहेत त्यांच्याकडे द्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूचे 100 रुपये आहेत.
जर याच्या व्यतिरिक्त जास्त कोणाला दान करायचे असतील तर आपण सहकुशीने देऊ शकता. दरवर्षीप्रमाणे आपण दिव्यांगांना मदत करतोय. शेवटचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा टोलावून लावलाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. महालक्ष्मी चौकार. कमान डीजे. धावसंख्या झालेली आहे चौकाराबरोबर 29. 29-29. लॉस ऑफ 2 विकेट्स. मालवणी ब. मॅलकम 7 चेंडूवर 23 धावा करून खेळतात. उत्तुंग असं फटकेबाजी. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलावून लावलेला आहे. स्टेट ड्राईव्ह ओव्हर द रोप. महालक्ष्मी षटकार. तुझ्या आणि चार्टर्ड फ्लॅट आलेला आहे वरून चेंडू. तर बघूया एक धाव पूर्ण झालेली आहे. चौकार. स्टेट ड्राईव्ह. चांगली अशी फटकेबाजी सुरू केलेली आहे. मॅलकम यांनी स्वतः 33 धावांवर खेळत आहेत. 9 धावांचा सामना केला. 39 धावसंख्या फलकावर लागलेली आणि 2 गडी बाद. गोविंद केनी कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यायचंय. बंदर पिकाडीचा सचिन कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यायचंय. बंदर पकाडी सचिन. धन्यवाद पंच. वाईट चेंडू. अवांतर धाव. अवांतर चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचते 40. लॉस ऑफ 2 विकेट्स. 4-0 म्हणजे 40 धावसंख्या झालेली आहे मालवणी ब संघाची. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूच्या सामन्यामध्ये बघूया किती धावा फटकावतात. मॅलकम ऑलरेडी सेट झालेले आहेत. कव्हर ड्राईव्ह. एक धाव पूर्ण झालेली आहे. बघूया दुसरी धाव पूर्ण होतोय का. आणि सहजरित्या पूर्ण झालेली आहे धाव. 2 धावा घेण्यात येत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आपले पाहुणे सगळे जेवायसाठी चाललेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. शेवटचे षटक मार्गस्थ. 42 धावात अजूनपर्यंत कुठलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. संतोष आणि मॅलकम. रवी पुढचा चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू. जोश में होश खो बैठ गए. मॅलकम. 1 बॉल टू गो ऑफ दिस ओव्हर. लास्ट ओव्हर टू दिस मॅच. 42 धावा फलकावा लटकतायत. बघूया शेवटच्या चेंडूवर यॉर्कर पद्धतीचे चेंडू ब्लॉक खोल मारलेला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. लक्ष्मण चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही हात हवेत घेऊन स्वतःच आनंद व्यक्त करतायत. यस मी आउट केलाय. 43 धावा झाल्या. 44 धावांचं आव्हान. 44 टू विन. जवळजवळ 14.5चा एव्हरेज आहे. हे त्यांना पाणी घेऊन जा ना. अंपायरला जेवायला. हा थांब जरा. हे मॅच झाल्यानंतर जेवायला पाठी. हे तू पाणी त्याने कोल्ड्रिंक ने त्यांना. आता दे. आता ने. आता ने ना. 2 ग्लास ने आणि बॉटल ने. बॉल हे म्हण त्याला बॉल दे. आता कोणाला केलं होतं. ये नाही खेळले ना खालचे अजून.
बंदर पकड नाही नाही बंदर पकडे नाही ते केलं. पण केलेलं ना बाया आहे त्यांना आपण अच्छा बायवाले आहेत का हा. मडवाले पहिला केलं. वजीरा बी आणि मड ए या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करते की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यायचं आहे. वजीरा बी आणि मड ए माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. लास्ट कॉल फॉर दिस कॅप्टन, लास्ट कॉल. प्लीज. मड ए मड ए आणि वजीरा बी या दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. मालवणी ब संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आपली. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याकडे युट्यूब चॅनल चालू आहे. जरा प्लीज सहकार्य करा. क्रीजवर आले ना की टाइम स्लॉट ऑन करा हे आले ना मड अ संघाचा कर्णधार लास्ट कॉल. मड अ संघ हा घे घे. कोणाला त्यांना सांगू ना टॉस घ्यायला. आत्माराम भाऊ 2 मिनिटं थांबा ना. टॉस उडून जा ना. उलवानोड 40+ चे कर्णधार आहेत आत्माराम कोळी. यांच्या हस्ते नाणेफेकी होणार आहे. वजीरा बी आणि मड अ संघ नरहरी कोळी यांच्याकडनं नाही नाही ते बायवाले आहे ना नरहरी कोळी यांच्या हस्ते नाणेफेकी होते. फिल्डिंग लावायचे आपण लवकर. जरा क्षेत्ररक्षण सजवा. स्लॉट ऑन करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करू नका. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून 3-3 षटकांचे सामने खेळविण्यात आलेत. आपण जरा याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. नाणेफेकी होते मड ए आणि वजीरा बी या संघामध्ये. विकलांगासाठी जे मदत करणारे आहेत ना ते जीपी काय नाही डायरेक्ट कॅशच होणार ज्या कोणा खेळाडूंना विकलांगांसाठी मदत करायची असेल त्यांनी नगद रोख रक्कम इथं घेऊन यायची आहे. जीपे वगैरे पेटीएम वगैरे कुठलंही ऍप इथं स्वीकारला जाणार नाही. प्रत्येक सदस्याने 100 रुपये जमा करायचे आहेत आपल्याला दिव्यांगांसाठी मदत करण्यासाठी. ओ मनोज बॉल काय मॉड ए संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. क्विक निर्णय दिल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे. तिथे चालू होऊन दे ना हे खपून दे. यानंतरचा सामना आहे मडवाला. मड वर्सेस वजीरा. त्याच्यानंतर होणारा सामना आहे बंदर पखाडी. याच्यामधनं जो जिंकेल तो सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पडते. 10 मिनिटाचा अवधी आहे. सरळ स्ट्रेट मारलेला आहे सुधीर यांनी. 1 बाउंड जातोय. चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार. श्री गणेशा 4ने केलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्ह महालक्ष्मी चौकार. पहिलं षटक मार्गस्थ. सायमन उलटा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न. बघूया. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेतायत का? सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. तो महिमे करता एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 44 धावांचं आव्हान आहे.
धुरंधरला पुढच्या सामन्याची पंचगिरी करतील धुरंधर म्हात्रे आणि कपिल. टप्प्याचा चेंडू आणि जर हाताला लागला असता तर क्वचित चौकार वाचला असता, कारण का याच फटकेबाजीची त्यांना गरज आहे, तरच आपले 44 धावा पूर्ण होतील. आतापर्यंत 2 चौकार आणि दुहेरी धाव घेतलेले, धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकात 10. पहिलं षटक मार्ग असतं पंचांच्या डावीकडून, राईट अमोर द विकेट, वैयक्तिक पहिलं. पुढचा चेंडू सायमन टू सुधीर, उंचावरनं मारण्याचा प्रयत्न, बघूया झेल होतोय का. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, पण थोडस कुठेतरी कमी पडते. धावसंख्या पोचली ती 12. पहिलं षटक मार्ग असतं, अजून 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. आता सामना सुरू आहे तो मालवणी ब वर्सेस टुटुगो. 2 चौकार. नो बॉल आहे, नो बॉल आहे. येस सर, ओके. पहिला गडी बाद झाला तर सुधीर ज्या कोणाला जेवायचं असेल तर आपलं काउंटर ओपन आहे 4 वाजेपर्यंत. व्हेज नॉनव्हेज उपवासाचं पण आहे आणि नॉनव्हेज सुद्धा आहे. समालोचन कक्षांच्या डावीकडे आपली जेवणाची सोय केलेली आहे. उचित होता होता वाचलेले आहेत. दोघांनाही जीवनदान मिळाले. दोघे भाऊ मैदानात, प्रकाश आणि किशोर. धावसंख्या पोहोचली ती 15. 1-5, लॉस ऑफ 1 विकेट. कोणत्या गुट असतील ते मंडळाचे खजिनदार आहेत. या जरा इथे या मगातपासून शोधतात हेमंत भंडारी आपल्याला. उंचावरनं मारलेला आहे, बघूया. नोचा इशारा आहे पंचांचा, कारण का छातीच्या वर गलिच्छ असा थ्रो. नो चेंडू, 3 धावा. धावसंख्या पोचलेली ती 18. लकी नंबर 18 म्हणजे 9 नंबर. टप्प्याचा चेंडू, षटकाची समाप्तीस 18 धावा कुठलेल्या त्या पहिल्या षटकामध्ये. दोघं भाऊ मैदानात, किशोर भावर आणि प्रकाश. दोघंही अष्टपैलू शैलीचे हार्ड हिटर मानले जाणारे दोघंही भाऊ. बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतायत. पहिला गडी बाद झाले तर सुधीर यांच्या स्वरूपात. 5 मिनिटांमध्ये दुसऱ्या षटके संपायचं आहे. वेळ दौडू नका, अन्यथा तुमचा एक प्लेअर सर्कल मध्ये घेण्यात येईल. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. उंचावरनं मारण्याचा प्रयत्न,
आणि चांगला असा निशाणा धावचीत. दुसरा गडी बाद होतो तो प्रकाश ना प्रकाश यांच्या स्वरूपात. दिनेश आखूड टप्प्याचा चेंडू वन बाउन्स बघूया सरळ जातोय सीमा पार महालक्ष्मी चौकार. या 4 बरोबर धावसंख्या पोहोचते ती 22. नाही बाकी आहे. 8,000 नाही बंदर पकडचे 8,000. पुन्हा थोडस क्षेत्ररक्षण सजवतायत मागे पुढे करतायत मनोज कोहली. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या पटावर राईट मोर द विकेट मारा करतात पंचांच्या डावीकडनं. पुन्हा एकदा उंचावरनं मारलेला आहे सरळ आमच्या डोक्यावरून शिफ्ट होतो महालक्ष्मी. षटकार. चेंडू द्यायचा आहे धावसंख्या पोचली ती 28. पुन्हा एकदा कव्हरच्या बॅक टू बॅक 2 षटकार 12 धावांचा प्रतन केलेला आहे. धावसंख्या पोहोचली ती 34. 34 लॉस ऑफ 2 विकेट. दुसरे षटक मार्गस्थ. अजूनही 2 चेंडू शिल्लक. देव तू बा वाईट चेंडू अवंतर चेंडू अवंतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली 35. पुन्हा एकदा दिलाय बाहेर टोलावून. मला वाटतं याच षटकामध्ये त्यांनी आपला धावसंख्या पोचलेली 41. 41 झालेले आहेत. 3 धावांची गरज. अजूनही 7 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 23 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडू मध्ये.